सगळ्यांचं म्हणणं असं आहे, खतलावा पण प्रेमाने खतलावा. खतलावा थोडंसं पण प्रेमाने खतलावा. प्रेमात अहो मला प्रेमाशिवाय दुसरं काही येत नाही माऊली. फक्त माझं प्रेमात लग्न झाले नाही तेवढंच काय का आलं बघ. अक्षय बारीक सुरुवात दुसरी बारी वेळ कमी आहे आणि त्याच्यामध्ये आपलं बारीक आमचं हेच म्हणणं आहे. बंधुचारा बरदार आहे आपले पण वाढत राहो हे आमचं पण म्हणणं आहे माऊली. काय इच्छा व्हायच्या आणि मग कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्यानंतर ते लाईनीवर आहे आणि आज बरोबर लाईनीवर आहे आणि समोरचं लाईनीवर असल्यावर आम्हाला सांगितलेलं आहे एखादा नागराचा जॉब गेला पुढचं जॉब आहे तसं त्या अगदी तास दुप्पट त्यानुसारच आमचा काम जाणार आहे. कारण पहिली कलगीवाली नांगून गेल्यानंतर कसा तुरेवाला येणार आणि घडी ज्या प्रकारे हे म्हटलं शिराचं शिरा हे म्हटलं सुखाचं सुख आहे हे म्हटलं थोडा व्हायचा आतून बोंबील तर बोंबील त्या प्रमाणे शिकारी जेव्हा जातो तुरेवाला सशाच्या शिकारीला जाताना डोंगराची शिकारी तयारी करून आम्ही जातो बाबा. आता त्याप्रमाणे पण गाडी आपल्याकडे कुठला घेर टाकायचा त्यानुसार आमच्याकडे नाटकात कुठला घेर टाकायचा असा आहे. आता हा घेर कसा फक्त पिकअपला पहिला ओढवायचा बाकी 4 नंबरचा तो स्मूथ समृद्धी महाराज आपण तशी गाडी करणार. बुवानी या ठिकाणी स्तवन ठेवलं बाळूबाबाचं स्तवन खूप छान एक नंबर. चाल चुकली पण बुवा तुमच्यासाठी 7 फुलमा चाल नवीन होती माझी स्वतःची होती विषय गाण्याचा गाण्याचा लिहिला असता गाण्याची पण चाल त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम. हरकत नाही गाण्याची चाल तरी दिली आहे आणि 100% दिली असती दुसरी चाल असती ना तर 100% त्याचा भाग दिला असता. चाल जमली नाही त्याच्यात काही कमीपणा काय नाही एखादी नवीन चाल त्यांनी गायली मला जमणार नाही शक्ती तुला असायला वर गेलो विषय कसा एक पहिला गाणं घेऊ. हनुमंतराया सीतेचा शोध घ्यायला जातात आणि लंकेचा प्रवेश करतात. लंकेच्या तिथं त्या दरवाज्यात लंकिनी नावाचे राक्षस असते आणि मारुतीने अडवलं. मारुतीने सांगितलं बाय बाजूला हो नाही बाय बाजूला गेलेला नाही. युद्ध झालं मारुतीरायाला लाथ मारून त्या प्रवेश ते करतात त्या लंकेमध्ये. ही कथा आहे. तू यार बदलला जाना मौसम की तरह वेळ येता जाण काय घडले नवल वेळ येता जाण काय घडले नवल अशी वागलीस आणि लागलीस नाकाचा शेटा उडवायला नाही कमी करणार वाली तुला तुडवायला कमी करणार वाली तुला तुडवायला शोध गेले लंकेमध्ये लंकेने द्वारे अडवले सांग कोण आहे तुम्ही आधी सांग कोण आहे तुम्ही आधी तिला समजावले तिने नाही मानले तिला समजावले तिने नाही मानले झाली आग मानी तुला पुडवायला नाही कमी करणार तुला पुडवायला बोल बच्चा जास्त या ठिकाणी बोल
गडापाणी बालपणी इकडे इकडे आमचं शिंदे माऊली आहे आणि पोलादपूरला बारे असणार आहे आणि ज्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदाच बाटलीत उतरणारा एकमेव माणूस आहे गौरी हवसमा तवा बारे आम्ही खरंच तर तुम्ही ज्या लेवलला बोलाव यांचे बरोबर तर पण प्रॉब्लेम मध्ये यांची फरमाईश आहे पोलादपूरकरांची की गणा माझ्या बालपणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड होते काट्यातुनी हे म्हणतात की कवी नारायण का लावलं अरे गुरुचं नाव लावणार नाही कोणाचं लावणार गुरुचंच नाव लावणार म्हणून त्यांची कविता आहे नंतर त्याचा प्रतिशोध करून माझ्या तालुक्यामध्ये बसवलेला आहे मी जे लावतो ना मूळ गादी बाबू रंगले त्याच्यानंतर भिवा शंकर यांचे नारायण गुरव त्यांचे ते कविता आहे तर ते आता काय पण बोलतील आता त्यांच्याकडे दुसरं कायच नाही मी त्यांना तेव्हाच म्हटलं होतं साहित्य संघात आता तुमचा खरं झालेला आहे साहित्य संघात बाहेर सुरू झाले तुमचा सुटलेली आहे आज सकाळी त्यांच्याकडे काय द्यायला होतं आज संध्याकाळी त्यांच्याकडे द्यायला काय नव्हतं फक्त म्हणतायत स्टेटसला लेख घालतात डोस ह्याव ताव आणि हे खोस वा तुम्ही माझे पुन्हा एकदा सांगतो आवडते शाहीर आहे तुमचा इन्सर्ट घंटा मला देखील आवडत नाही शब्दावर सांगतो माझ्या सादर सांगतो लक्षात घ्या पण तुम्हाला कोणी खास तर खास आज मिटून एक गाणं घेतो किती मिनिटात बरं अजून किती मिनिट आहे हा 5 6 7 मी तर होळी आडाली बघू अरे माझ्या नावाचं लावलं बुकू असं आपल्या गावठी माणसाला चाली पण कशात मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सरसपट करी मुठ सैल होईल सांगा सांगा मुठ सैल होईल का आणि कितीही फुगली बेरकी तरी सांगा पहिलं होईल का कितीही फुगली बेरकी तरी सांगा पहिलं होईल का फुगली बेरकी तरी सांगा पहिलं होईल का कितीही फुगली बेरकी तरी सांगा पहिलं होईल का मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सरसपट करी मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सरसपट करी मुठ सैल होईल का मुठ सैल होईल का आणि कितीही फुगली बेरकी तरी सांगा पहिलं होईल का आणि कितीही फुगली बेरकी तरी सांगा पहिलं होईल यानंतर एक समाज सोबतचं गाणं घेतोय किरण बर्गे नाही कंदारा भावकीचं बर्गे लोक जिकडं जावं तिकडं निष्ठी कंदाला भावकी 6 घरं असली 3 घरं इकडं आणि 3 घरं तिकडं 40 घरं असली त्याच्या 4 गट हे राजकारणाच्या नावाच्या आणि त्यांच्या नादाला भाव लागू नका या वाडवडिलांमध्ये आला पुढा रंबा जिथं आला एकाचं 21 केलं 5चं 25 केलं आणि त्या वाडवडिलांच्या वास्तवाला तुम्ही सोड तुम्ही एकमेकाला धक्के दाखवता आपल्या भावनेसोबत राहायचं 5000 मित्र फेसबुकला असलं तरी सुवर आणि सुधक आपली भावकीच करते गोष्ट खरी आई सगळं घेतो या ऐकतात हाताच्या बोटावर मंगळ माणसा अरे हाताच्या बोटावर मंगळ माणसा करती कंदाला भावकीता एक पद्धती असतो किती पण त्याला भारी सांगा की आपण असं करूया गणपती सारखं नको म्हणतो नाही नको एक पत्रिक पुष्ट असतो अरे हाताच्या बोटावर मंगळ माणसा करती कंदाला भावकीता लई कंदाला भावकीता लई कंदाला भावकीता टाकलाय विषय गावकीता लई कंदाला भावकीता टाकलाय विषय गावकीता लई कंदाला भावकीता विषय गावकीता अरे हे सांगतील मंडळी माऊली हे सांगतील तुम्ही काय सांगता आईच्या गाण्याचं आहे विचार हा किती आहे इतर नाही बरं देणारा हे आपला लंब
सांगसल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या मोराईला खराला आणि सणाला सांगसल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या मोराईला खराला आणि सणाला घेतोय हे परत दोन सांगितलं हे पोरे आयुष्यात मी गेल्या वर्षी हा विषय घेतला आता अजून कोणते विषय घेऊन पुढचं प्रबोधन करणार आहे आणि येणाऱ्या वाऱ्यांमध्ये आजच्या शेवटचं प्रबोधन आयुष्यात काही झालं बापसाचा मन दुखतो नाही अजिबात बापसाचा मन दुखू नका आयुष्याचा मन दुखू नका जो तुमच्या आयुष्याचा जोडीदार आहे त्यांच्या मतानं त्यांच्या मनानं घ्या अरे ह्याच्यासारखा सुख नाही अरे पोरगा आला कुठला तरी पाहुणा आला नवरी बघितली चाय पाणी झालं चाय दिले साखर त्याला पुढा दिला त्याला चाय दिली पोरगी चौकात टाकली पंचात टाकली आणि तारीख घरी झाली साखरपुडा झाला चुडा भरला आणि पोरगी ह्या वर्गात धनगरी घुगडीवरती 21 ते आपलं इडं भरलं चौक भरला आणि पोर चौकात टाकून साखरपुडा झाला लग्नाला पोर निघाली आणि बापसाने आपलं कन्यादान केलं आणि सोन्यासारखा दिवस आणि मंगळाष्टक झाले आले मूळ म्हणून या प्रथम जे कन्या निघे सासरी माता लुनी भूषणे म्हणत असे सांभाळतो रे सारी भाई तुम लावणी फळंगवे पोटी मध्ये घातले बाळाग प्रणवया श्रुजलही गालावरी पातले शोलग असे आयुष्यात शिकलो आला शब्द माझं पाठ नाही माझं जायचं पाठ नाही तर गंमत कशी ह्या कोर्टात चांगला होता काय हे कोर्टात चांगलं होतं बरं 200 रुपयाचा हार बस आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी आनंद घ्या एवढंच म्हणतोय शेवटचं गीत फक्त मुंगडा घेतोय आणि जो सोन्यासारखा संसार आहे तो जपायचा आहे गोवांची याचा ना आता हा नंदीबाईचा विषय देऊ काय हे काय हा 2 मिनिटात फक्त हे घेतो आधी हा नका नका समजू जे भार नका समजू जे भार सरते शेवटचा भार जे आपली बायको आहे आपला नवरा आहे हा संसार टिकला पाहिजे घटस्फोट हा त्याच्यावरती पर्याय नाही उपाय नाही नका समजू जे भार सरते शेवटचा भार हेच आयुष्याचा सार जप सोन्याचा संसार 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 तुमचा नंदीबाईचा विषय एकदा रेडी आहे पण आता वेळ नाही आहे समजून घ्या याच्यावर काय तुमचं बोलू नका छान विषय आहे तुमचा पाहिजे तर पुढच्या वारीला पहिल्या वारीत मी हा जास्त काय बोलत नाही परंतु ज्यांना कुणाला हा नमन तुझ्या पायावर मंडळात विषय गेलेला आहे काय सुयश फणसमकर आणि बजरंग प्रतिष्ठान वेरवली खुर्द 300 रुपयाचं पारितोषिक आहे अरे काय झालं काय 2 दिन फरमाईश बस नको नको प्लीज थँक्यू सो मच तुमचं प्रेम आहे माझ्यावर माहिती आहे पण काही गोष्टी बदलाच्या आहेत माझं नाईलाज नवगणाचं बोलायचं आणि सुखानं नाचायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं
सांगायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली ही गावदेवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान बांधायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान बांधायचं गडाला पवत बांधायचं चप्पल काढून यायचं आरतीला यायचं असेल चप्पल काढून यायचं प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा आरतीला आपल्या हो जवळ हो उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती